अचानक सोन्याच्या भावात मोठी उलथापालट. पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोनं या भावात. सराफा बाजारात आज अजबच चमत्कार घडला. आज वार गुरुवार 23 एप्रिल. सोने घसरणीचा सलग तिसरा दिवस. आज सोने पार खाली कोसळले. लोकांना भरोसा बसत नाहीये, कारण सोन्याच्या बाजारपेठेमध्ये आज एक प्रकारची जादूची कांडी फिरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. 5 मिनिटांपूर्वी जेव्हा चांदीचा पहिला भाव जाहीर झाला होता, त्या भावामध्ये जवळपास 1,16,000 रुपयांचा बदल ग्राहकांना जाणवला. आता तो भाव पाहून तर ग्राहक हैराण झालेच होते, पण तेवढ्यात सोन्याचा भाव जाहीर झाला. तो भाव पाहून लोकांना अक्षरशः एक प्रकारचा चमत्कार झाल्याची चर्चा सुरू झाली. कारण की एवढ्या भावामध्ये 10 ग्रॅम सोनं हे गेल्या 15 वर्षात कधी पाहिलं नव्हतं. आता असा भाव समोर आलाय ज्याच्यावर भरोसा ठेवणं अवघड आहे. कारण की लोकांनी सकाळी भाव पाहिले होते ते पूर्णतः बदलून आता भाव अशा पद्धतीनं कोसळले आहेत की ज्यामुळे अक्षरशः ग्राहक बँकेमध्ये गर्दी करू लागलेत. ताबडतोब पैसे काढून सोने खरेदी करण्यासाठी झुंबड उडालीये. विक्रेत्यांना आता प्रश्न पडला की एवढ्या कमी भावात सोनं कसं काय विकायचं, कारण की ग्राहक आनंदाने वेडे झाले आहेत. पहा, कालही दर 1,500 रुपयांनी खाली आले होते. काही जणांना वाटत होतं की काल सोनं घेऊन टाकायला पाहिजे होतं, पण काही जण थांबले. आता जे थांबले त्यांचा फायदा झाला असं बोललं जात असताना ज्यांनी खरेदी केलं ते आता डोक्याला हात लावून बसले आहेत. कारण आजची ही घसरण इतिहासातील सगळ्यात विक्रमी घसरण ठरलीय. कारण चक्क 15 वर्षांचा जुना रेकॉर्ड आज मोडीत निघालाय. सकाळी जेव्हा दर उघडले होते तेव्हा सोनं फक्त 500 रुपयांनी स्वस्त झालं होतं. लोकांना वाटलं आज काही विशेष घसरण होणार नाही, पण त्यानंतर अचानक चांदीमध्ये 1,16,000 रुपयांची मोठी पडझड झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरुवातीला कुणालाच यावर भरोसा बसला नाही, पण जेव्हा सोन्याची अधिकृत भाव जाहीर झाली तेव्हा मात्र सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं. आता हे दर पाहून सर्वसामान्य ग्राहक भयंकर खुश आहेत, पण जे मोठे सोने विक्रेते आहेत त्यांच्या मात्र पायाखालची जमीनच सरकलीये. इतक्या कमी भावात आता सोनं विकायचं कसं, हा मोठा पेच त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. कारण थेट 15 वर्षांचा विक्रम आज तुटला आहे. अशी मोठी उलथापालट एका दिवसात यापूर्वी कधीच घडली नव्हती. लोकांना समजेना की भाव इतके अचानक कसे काय पडले. पण केंद्र सरकारने एक असा मोठा निर्णय घेतलाय की ज्याने संपूर्ण खेळाचा पासाच पलटलाय. जागतिक बाजारपेठेत 2 अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत, ज्यामध्ये पहिली मोठी गोष्ट म्हणजे रशियाने गेल्या 100 वर्षात कधीही विकलं नव्हतं इतकं हजारो टन सोनं आज विकून टाकलंय. इतकी महाकाय डील झाल्यामुळे जगभरात सोन्याचा पुरवठा अचानक वाढला आणि सोन्याच्या दरवाढीचा फुगा फुटला आहे. याच सोबत सरकारने मध्यरात्री एक असा जबरदस्त निर्णय घेतलाय ज्यामुळे भारताने जगावर मात केली असून अमेरिकेची मोठी नाचक्की झालीय. इराणसोबत भारताचा असा काही नवीन करार झालाय की ज्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅस तर देशाला भरपूर मिळणारच आहे, पण त्यामुळे डॉलर कमालीचा कमकुवत झाला असून भारतीय रुपयाने मोठी झेप घेतलीय, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर झाला. आज जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव पाहिले तर तुम्हाला धक्काच बसेल. कारण कालची घसरण तर काहीच नव्हती, पण आता जे दर जाहीर झालेत ते पाहून तुम्ही सकाळी पाहिलेले भाव विसरून जाल. सध्याची ही मोठी पडझड पाहून तुम्ही नक्कीच थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक लोकांनी आज सकाळी पेपरमध्ये भाव वाचले असतील, कुणी टीव्हीवर पाहिले तर कुणी सराफांच्या स्टेटसवर रेट्स बघितले असतील. पण आता जे ताजे अपडेट्स हाती आलेत ते दर पूर्णपणे वेगळे आहेत. सोन्यात झालेली ही घसरण न भूतो न भविष्यती अशीच आहे. 5 मिनिटांपूर्वी ही मोठी बातमी आल्यामुळे लोक आता जीव मुठीत धरून सोन्याच्या दुकानांकडे धावत सुटले आहेत. गेल्या 6 महिन्यांत कधीही झाली नव्हती इतकी भयानक पडझड सोन्याच्या दरात पाहायला मिळतीये. मोदी सरकारने असा काय दणका दिलाय की ज्यामुळे बलाढ्य अमेरिका तर नमलीच, पण सोन्याचे भावही थेट जमिनीवर आलेत. नीट बघा, 5च मिनिटांपूर्वी हा मोठा निकाल बाहेर आलाय. टीव्हीवर हीच ब्रेकिंग न्यूज सतत फ्लॅश होतीये, त्यामुळे प्रत्येक सेकंदाला सोन्याचे दर बदलत आहेत. जर तुम्ही सकाळी बघितलेले जुने रेट्स धरून बसला असाल तर सावधान, ते आता पूर्णपणे कालबाह्य झाले आहेत. तर मग आजचे ते सकाळचे भाव नेमके काय होते? खरं तर सुरुवातीला चांदीनेच मोठा धमाका केला होता. कारण चांदी चक्क 1,16,000 रुपयांनी स्वस्त झाल्याची पक्की बातमी आली. लोकांना तिथेच थोडा धीर मिळाला. पण मग सोन्याचं काय होणार हा प्रश्न सर्वांच्या मनात होताच. पण अवघ्या 5च मिनिटात सोन्याचे नवीन दर प्रसिद्ध झाले आणि ते पाहताच ज्यांना लग्नसराईसाठी दागिने घडवायचे होते ते लोक आनंदाने नाचू लागलेत. कारण गेल्या 15 वर्षांचा मोठा विक्रम आज पायदळीत उडवला गेलाय. हो, हे ऐकायला एखादं स्वप्न वाटेल, पण प्रत्यक्ष सरकारच्या कठोर निर्णयामुळे हे भाव कमी झाल्याने मोठे तज्ज्ञ सुद्धा चक्रावून गेलेत.
मग नक्की काय आहे आजचा खरा भाव? ही घसरण नेमकी किती खोलवर गेलीये? इतका मोठा बदल अचानक कसा काय शक्य झाला? आता तुम्ही आजच सोनं खरेदी करायचं की अजून थोडे दिवस वाट बघायची? ही मोठी घसरण पुढे किती दिवस टिकणार आहे? ही सगळी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर देणार आहे. बघा, तुमच्या फायद्याचा विचार करून आम्ही चक्क 100 अनुभवी जाणकारांशी संपर्क साधलाय आणि त्यांच्या सखोल अभ्यासातून ही खात्रीशीर माहिती खास तुमच्यासाठी शोधून काढलीय. सोन्याचे हे लपलेले भाव तुम्हाला इंटरनेटवर कुठेच शोधून मिळणार नाहीत. आजचा खरा रेट काय आहे? तुम्ही व्हॉट्सॲपवर किंवा सोशल मीडियावर इकडे तिकडे दर तपासत असाल, पण तुम्हाला खरी इनसाईड बातमी देण्यासाठी आमच्या टीमने थेट मोठ्या बड्या व्यापाऱ्यांशी गुप्त चर्चा केली आणि सोन्याची पुढची चाल नेमकी काय असेल हे नीट समजून घेतलं. ही माहिती इतकी गुप्त आणि संवेदनशील आहे की त्यांनी बजावलंय की हे एक गुपित आहे. आमचं नाव न घेता तुमच्या प्रेक्षकांना वेळीच सावध करा. विचार करा, जी गुप्त माहिती फक्त मोठ्या दुकानदारांच्या वर्तुळात माहीत असते ती आम्ही तुमच्यासाठी अगदी मोफत घेऊन आलो आहोत. तुम्ही नेमकं आता काय करायला हवं? तुमचे कष्टाचे पैसे आत्ताच गुंतवायचे की अजून थोडी वाट पाहायची? आजचा हा भाव खरेदीसाठी खरोखर योग्य आहे का? घसरण नक्की किती हजारांची झालीये? हे सगळं काही मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगणार आहे. सावधान! सोन्याच्या बाजारपेठेत आज मोठा भूकंप आलाय. इराणच्या एका धाडसी निर्णयाने अमेरिकेची झोप उडाली असून भारतीय सराफा बाजारात मोठी पडझड झालीये. टीव्हीवरचे ते जुने भाव आता विसरून जा. आत्ताचे ताजे आकडे पाहून तुमचे डोळे विस्फारतील. 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर इतके खाली आलेत की सामान्य माणसाची आजच दिवाळी साजरी होईल. पण थांबा, ही घसरण कायम राहणार की हे एखादं मोठं जाळं आहे? चांदीच्या 91,000 गोंधळामागचं खरं सत्य काय? सरकारी नवीन कायदे आणि तज्ज्ञांचा इनसाइड प्लॅन नीट समजून घेतल्याशिवाय 1 रुपयाही गुंतवू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा आणि तुमची कष्टाची कमाई वेळीच वाचवा. आता पाहूया सोन्याचे आजचे भाव काय आहेत. आता कालचा जर आपण चांदीचा भाव बघितला तर कालचा चांदीचा भाव होता 253 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी चांदी काल होती 2,530 रुपये आणि 1 किलो चांदी काल होती 2,53,000 रुपये. पण आजचा चांदीचा भाव पाहून तुम्ही नक्कीच खुश व्हाल, कारण की आजचा चांदीचा भाव झालाय 2,49,000. म्हणजे 4,000 रुपये प्रति किलोची घसरण. म्हणजेच एका ग्रॅमसाठी साधारणपणे 4 रुपयाची घसरण इथे झालेली आहे. आता चांदीच्या घसरणीने सुरुवात झालीच होती, तेवढ्यात सोन्याचे भाव जाहीर झाले, ज्यामध्ये सगळ्यात आधी जाहीर झाला 18 कॅरेट सोन्याचा भाव, ज्याच्यामध्ये आजचा भाव आहे 11,741 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,17,410 रुपये अशा पद्धतीनं 18 कॅरेट सोन्याचा भाव आला होता. आता 18 कॅरेटचे सोने कुणी घालत नाही, सोने घातले जातात 22 कॅरेटचे किंवा 24 कॅरेट गुंतवणुकीसाठी. आता 24 कॅरेटचा भाव जो आज आलेला आहे तो देखील अतिशय त्या ठिकाणी आनंददायी भाव असा आहे, कारण की कालचा भाव होता 1,54,000 रुपये आणि आजचा भाव झालाय 1,53,300 रुपये. म्हणजे साधारणपणे 700 रुपये प्रति तोळ्यामागे घसरण इथे झालेली आहे. तर तुम्ही म्हणाल 700 रुपयाने असं काय होणार आहे, पण लक्षात घ्या, मागील 3 दिवसापासून ही घसरण कधी 1,000 रुपये तर कधी 1,500 रुपये अशा पद्धतीने होत आहे. आणि आत्ताचा जो भाव आहे हा सध्याचा आहे. संध्याकाळपर्यंत या भावामध्ये आणखीही बदल होऊ शकतात. त्यानंतर 22 कॅरेट सोनं जे दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं त्याचा जर आजचा भाव आपण बघितला तर तो आहे 1,39,380 रुपये आणि कालचा हाच भाव होता 1,40,250 रुपये. म्हणजे साधारणपणे 1,100 म्हणजे 1,100 ते 1,200 रुपयाची घसरण 22 कॅरेट मध्ये इथे एका तोळ्यामागे झालेली आहे. आता तुमच्या मते सध्याचा भाव योग्य आहे का? तुमच्या मते सोन्याचा भाव किती असायला पाहिजे? 40,000, 50,000, 60,000, 80,000 की 1,00,000? तुमचा भाव नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण की ग्राहकच भाव ठरू शकतो आणि ग्राहकाने जर ठरवलं तर सोन्याचे भाव त्यांना पाहिजे तितक्या प्रमाणात ते आणू शकतात. त्यामुळे भाव कमेंट करा, जेणेकरून भावांची माहिती इतर प्रेक्षकांना देखील होईल. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.